अनाथांची माय सिंधुताई सपकाळ। चंद्र सूर्य असेपर्यंत नाव राहील तुमचे, नाही कोणीच विसरणार तुम्हाला ना तुमच्या कार्याला। देवळात देव नाही दिसला पण माणसातला देव दिसला तो तुमच्या रूपाने। सिंधुताई सपकाळ यांना कोटी कोटी प्रणाम। अनाथांची माय, अनाथांना जगण्याची आशा दाखवणारी माय म्हणजे सिंधुताई सपकाळ यांच्या काही आठवणी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। त्या एका भाषणामध्ये त्यांच्या स्मशानातील भाकरीबद्दल काय म्हणाल्या ते आपण या व्हिडिओमध्ये ऐकूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। त्या म्हणतात, माझं बाळणपण हे गाईच्या पोटाखाली झालं। त्यावेळेला मी बेशुद्ध अवस्थेत होते। ज्या वेळेला मी शुद्धीवर आले त्यावेळेला मला समजलं की माझं पोट रिकामं झालं आहे। त्यावेळेला लक्षात आलं की मी गाईच्या गोट्यातच बाळाला जन्म दिला आहे। त्यावेळेला मी एक दृश्य बघितले की एक गाई माझ्याजवळ उभी होती आणि बाकीच्या गायींना लांब ढकलत होती। ती ओरडून ओरडून आकांताने हमरून मला उठवत होती। कदाचित ती गाई बाकीच्या गायींना म्हणत असेल, हिला माणसाने टाकले पण आपण तर वाचवू ना। आणि ती गाई मला सांगत होती, उठ, जागी हो, तू एक आई आहेस। त्याच वेळेला त्या गाईच्या गळ्यात पडून मी खूप रडले आणि त्या गाईचे मातृत्व पाहूनच मी त्या गाईला एक वचन दिले, मी शेवटपर्यंत माय होईन, बदलणार नाही। आणि हेच वचन पाळत असताना या कित्येक अनाथांची मी माय बनले। त्या म्हणतात, बाळाला घेऊन मी रेल्वे स्टेशनवर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला पण धाडस नाही झालं। त्यावेळेला मी एक विचार केला, रेल्वे स्टेशन आहे तिथे गाव आहे, जिथे गाव आहे तिथे स्मशान आहे। या घटनेनेच मला घडवले, कारण सर्व मला सावलीच मिळाली असती तर कुणाचे चटके कळालेच नसते। या चटक्यांनीच दुसऱ्यांच्या चटक्यांची कळ मला समजली। रात्री स्मशानात मी निवांत राहायची, कारण माणसं मेल्याशिवाय स्मशानात येत नाहीत आणि जिवंत माणसं स्मशानात भूतांच्या भीतीने फिरकत सुद्धा नाहीत। त्यामुळे ते ठिकाण हक्काचे वाटायचे। अशा कितीतरी रात्री स्मशानात घालवल्या, पण एक रात्री चमत्कार झाला। एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली मी फिरत असताना एक प्रेत यात्रा मला दिसली। ते प्रेत स्मशानभूमीत आले। त्यांनी त्या प्रेताला दहन देताना ओंजळभर पीठ आणि ₹1.25 टाकला। त्यावेळेला मला काहीच नाही, ते फक्त पीठच दिसत होते। पण त्यावेळेला मी घाबरले होते, कारण ते लोक म्हणतील, ही बाई स्मशानभूमीत का आली आहे। त्यावेळेला मी एका झाडापाठीमागे लपून बसले। सर्व प्रेताचा विधी झाला, सर्व लोक निघून गेले। रात्र झाली, प्रेत जळतच होते आणि त्याच वेळेला मला कळाले स्मशान शांतता काय असते ती। तरीही ते पीठ आणि ₹1.25 मी पदरात बांधले आणि प्रेताभोवती एक पाण्याचे मटके फोडले होते। त्या एका तुकड्यात पाणी साठले होते। त्यातील एक तुकडा मी साफ केला आणि पीठ आणि पाणी एकत्र करून एक छोटीशी भाकरी बनवली, कारण भूक शांत राहत नव्हती ना। भाकरी बनवून जळणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले आणि ती भाकरी त्यावर भाजली आणि तोडून तोडून तिथेच खाल्ली। या घटनेवर त्या म्हणतात, पंचपक्वानाच्या जेवणाला त्या भाकरीची चव नाही, त्या स्मशानातील भाकरीला चवच वेगळी होती। ती चव परत कधीच आली नाही। ती भाकरी खाल्ल्यानंतर खूप थंडी होती, म्हणून मी बाळाला घेऊन तेथे शेकत बसले। ती ऊब भारी वाटत होती। तेवढ्यातच एक चमत्कार घडला। 5-50 काळे पक्षी तेथे आले। ते जोर जोराने मला टोचा मारू लागले, कारण त्यांचं मत असं असेल की मेलेल्या माणसांचे अन्न आमच्या वाटणीचे असते, तू अजून मेली नाहीस, मग ते तू का खाल्लेस। त्यावेळेला बाळाला पोटाशी धरून मी खूप जोर जोराने रडत होते, तरी ते टोचा मारतच होते। मी बाळाला वाचवत होते। त्याच वेळेला माझ्या लक्षात आले, सिंधुताई सपकाळ, तू वेडी आहेस का? ही पाखरं तुला सांगत आहेत, बाहेर जग तुझी वाट बघत आहे। तू इथे का अडकून पडली आहेस? या स्मशानातून बाहेर निघ। हे लक्षात येताच रडत रडत एक प्रश्न पडला, बाहेर मी जाऊ तरी कुठे? मला बाहेर कुठेच ठिकाण नाही। मी खूप जोर जोरात रडत होते, कारण तिथे शेजारी गाव होते। मी या आशेवर रडत होते की गावातील लोक येतील आणि मला विचारतील की तू एवढ्या जोरात का रडत आहेस। आणि गावातील लोक दार उघडून बाहेर आले सुद्धा, पण
त्यांनी एकमेकांना सूचना केली की स्मशानात भूत रडत आहे, घट्ट दार लावून घ्या, बाहेर कोणी सुद्धा येऊ नका. त्यावेळेला लोक तर माझ्यासोबत आले नाहीत, पण गावातील सर्व कुत्री माझ्यासोबत रडत होती. त्याच वेळेला मी तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि या स्मशानातल्या घटनेने मला घडवलं आणि तिथून पुढचा प्रवास माझा सुरू झाला. सिंधुताई सपकाळ आपल्याला बोध देतात, जीवनात हारू नका, संघर्ष करा, स्वतःला खूप खंबीर बनवा, संघर्षातून पुढे चालत राहा, बघा यश नक्की मिळेल. सिंधुताई सपकाळ यांचा आदर राखण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.